हॅलो, दोघीच मिठी मारणार का? दरवाजामधून राम म्हणाला. तशा दोघींनी हसून एक हात त्याच्याकडे पसरला. त्याने पळत येऊन दोघींना मिठी मारली. देवयानी, मी रामला घेऊन जात आहे. कार्तिक पाटीलने त्याच्या शाळेत बोलणी केली आहे, पण तो 1 महिन्यानंतर तिथे जाणार आहे. तोपर्यंत 1 महिना मी त्याला माझ्यासोबत घेऊन जाते. रोहिणी देवयानीच्या मिठीतून बाजूला होत म्हणाले. नाही, मी दीला सोडून कुठेच जाणार नाही. राम हट्टाने म्हणाला. नको बाळा, आधीच तू खूप उशिरा शाळेत जात आहेस. आता अजिबात शाळा चुकवायची नाही. तू रोहिणीसोबत जा. मी पूर्ण बरी झाल्यावर मी स्वतः बँगलोरला तुला भेटायला येईल, बरं ना? देवयानी त्याला प्रेमाने समजावत म्हणाली. पण रामने तोंड पाडत म्हटलं. नको रे राम, कृपया माझं ऐक. देवयानी म्हणाली. ठीक आहे, राम म्हणाला आणि रोहिणीसोबत निघून गेला. देवयानीने भरलेल्या डोळ्यांनी त्या दोघांना निरोप दिला. हळूहळू घरातील सगळं पुन्हा पूर्ववत होऊ लागलं आणि तिच्या जखमाही हळूहळू भरून येऊ लागल्या. या काही महिन्यात आयुष्यात किती काय झालं, पण शेवटी सगळं ठीक झालं. दी बाल्कनीत उभी राहून बाहेर बघत विचार करत होती. आता तिला थोडं चालायला येत होतं. तेवढ्यात देवयानी, किती वेळा सांगितलं आहे इथे उभं राहायचं नाही, तो तिला हातावर उचलत म्हणाला. कार्तिक पण देवयानी पुढे काही बोलणार तोच त्याने तिला अलगद बेडवर झोपवलं. शांत रहा, तुला विश्रांतीची गरज आहे, तो तिच्या केसांवरून हळूवार हात फिरवत म्हणाला. कार्तिक, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. देवयानी त्याचा हात पकडून त्याला बेडवर बसण्याचा इशारा करत म्हणाली. तो तिच्या शेजारी येऊन पडला. तिनेही खुशी बदलत त्याच्याकडे तोंड केलं. सांग, तो म्हणाला. कार्तिक, तुम्ही अजूनही आईसोबत बोलत नाही. तुमचे डॅडीसुद्धा आता त्यांच्याशी पूर्वीसारखे सहज बोलू लागले आहेत. पण तुम्ही अजूनही त्यांच्यावर नाराज आहात का? देवयानीने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. देवयानी, मी त्यांच्यावर नाराज नाही, पण त्यांच्याशी कसं बोलायचं हेच मला समजत नाही. 15 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी त्यांच्यावर आरोप केला. त्यांना मानसिक रुग्णालयात जावं लागलं. माझ्यामुळे, फक्त माझ्यामुळे. डॅडीने काकूसोबत लग्न केलं. मीच त्या सगळ्याचा गुन्हेगार आहे. मी माझ्या आईचा अपराधी आहे. मला स्वतःचीच खूप लाज वाटते. त्यांच्यासमोर जायची, त्यांच्याशी बोलायची हिंमतच होत नाही. त्या मला कधीच माफ करणार नाहीत असंच मला वाटतं. कार्तिक हताशपणे म्हणाला. त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसत होती. देवयानी त्याच्या आणखीन जवळ सरकली आणि तिने प्रेमाने त्याच्या कपाळावर हात फिरवला. नाही कार्तिक, जे झालं त्यात तुमचा दोष नव्हता. तेव्हा तुमचं वय लहान होतं आणि लहानपणी चुका होणारच. पण त्या चुका आता सुधारायला हव्यात. तुम्ही त्यांची माफी मागितली तर ती चूकही सुधारेल. पण जर तुम्ही असंच त्यांच्याशी न बोलता राहिला तर मात्र तुमचं नातं पुन्हा कधीच पूर्वीसारखं होणार नाही. देवयानी त्याला समजावत म्हणाली. पण त्या मला माफ करतील का? कार्तिकने विचारलं. देवयानी हसली. कार्तिक, मला माझ्या आईबद्दल फारसं आठवत नाही, पण एवढं नक्की माहीत आहे की कोणतीही आई आपल्या मुलांना लगेच माफ करते. ती जास्त दिवस आपल्या मुलावर रागून राहू शकत नाही. आई तर खूप प्रेमळ आहेत. त्या तुम्हाला नक्कीच माफ करतील. फक्त एकदा त्यांच्याजवळ जा. तुम्हाला काहीच बोलायची गरज भासणार नाही, देवयानी म्हणाली. कार्तिकने एक दीर्घ श्वास घेतला. मी प्रयत्न करेन. धन्यवाद. माझ्या आयुष्याची साथ. तो तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला. ती हलकेच हसली आणि त्याच्या खुशीत शिरली. दुसऱ्या दिवशी सायली काकू किचनमध्ये सगळ्या शेफना काही सूचना देत होत्या. सगळे शेफ आपल्या नवीन मालकिनीवर खुश होते. त्यांनी तर विचारही केला नव्हता की देवयानीसोबत आलेली स्त्रीच त्यांची खरी मालकीण निघेल. पण ही मालकीण त्यांना पहिल्या मालकिणीपेक्षा जास्त आवडत होती, कारण ती खूप प्रेमळ आणि समजूतदार होती. बरं, मी सांगितलेलं सगळ्यांच्या लक्षात आहे ना? देवयानीच्या आहारात मला कोणताही हलगर्जीपणा नको आहे. तिचा नाश्ता, जेवण सगळं वेळेवर आणि मी सांगितलेलंच तिला मिळालं पाहिजे. राहील ना सगळ्यांच्या लक्षात? सायली काकूंनी सगळ्यांना विचारलं. पण सगळे शांतपणे त्यांच्या मागे पाहत उभे होते. त्यांनी ते पाहिलं आणि व्हीलचेअरवर मागे वळवली तर समोर कार्तिक उभा होता.
त्याला पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. इथे येऊन त्यांना महिना झाला होता, पण अजूनही कार्तिक त्यांच्याशी बोलला नव्हता. त्यामुळे त्यांचं मन सतत त्यांना खात होतं. आज त्याला समोर पाहताच त्यांना आपल्या भावनांवर ताबा ठेवता आला नाही. कार्तिकने सगळ्या शेफकडे पाहिलं, तसे ते सगळे बाहेर निघून गेले. आता तिथे फक्त ते दोघेच होते. कार्तिकने एक आवंढा गेला आणि सायली काकूंकडे एक पाऊल टाकलं. त्या भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होत्या. आई, तो बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याला माफ करा म्हणायचं होतं, पण शब्दच फुटत नव्हते आणि त्याच्या तोंडून इतक्या वर्षांनी आई हा शब्द ऐकताच सायली काकूंच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या हुंदके देत रडू लागल्या. कार्तिक लगेच पुढे झाला आणि त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसला. आई, कृपया रडू नका. मी तो बोलत असतानाच त्यांनी त्याला घट्ट मिठीत घेतलं, अगदी लहानपणी घ्यायच्या तसं. काही बोलू नकोस माझ्या बाळा, काहीच बोलू नकोस, त्या रडत रडत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. त्यानेही त्यांच्या मिठी डोळे घट्ट मिटले. माझं बाळ, त्या पुन्हा म्हणाल्या आणि त्यांनी त्याच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवले. कार्तिकचेही डोळे भरून आले. त्याने पुन्हा स्वतःला त्यांच्या कुशीत झोकून दिलं. देवेनी खरंच बरोबर बोलली होती. त्याला शब्दाची गरजच भासली नाही. आज खऱ्या अर्थाने एका मुलाला त्याची आई परत मिळाली होती आणि एका आईला कित्येक वर्षांनी तिच्या ममतेला पुन्हा कवटाळता आलं होतं. 2 महिन्यानंतर. देवयानी, आता बाहेर येशील का? कार्तिकने बाहेरून थोड्या रागात विचारलं. कार्तिक, प्लीज, मी असं कधीच घातलं नाही, मला खूप लाज वाटते. तिचा आतून अडखळलेला आवाज आला. अगं, मी तुझा नवरा आहे आणि हा आपला मधुचंद्र आहे. लवकर बाहेर ये, मला वेळ वाया घालवायचा नाही. तो बाहेर येऊन थोडा वैतागून म्हणाला. नाही, तिचा आतून आवाज आला. देवयानी, बाहेर ये, नाही तर मी आत येईल, तो तिला धमकी देत म्हणाला. ठीक आहे, मी येते, तिचा आवाज आला आणि तो खुश झाला. आता तो तिची वाट पाहू लागला. समोरच्या दरवाजावरून त्याची नजर हटत नव्हती. तो पापणीसुद्धा न हलवता तिकडे पाहत होता आणि त्याचवेळी दरवाजा उघडला गेला. त्याच्या डोळ्यात चमक आली. ते हळूच बाहेर आले. एका हाताने ती तिचा उघडा गळा झाकत होती, तर दुसऱ्या हाताने उघड्या मांड्या झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. तिला तसं पाहून तो गालातल्या गालात हसला. आज ती खूप सुंदर दिसत होती. त्याला तिच्याकडे एकटक पाहतच राहावंसं वाटत होतं. नकळत त्याच्या मनात एक गाणं गुणगुणू लागलं. डोळेच सांगत आहेत, तू माझ्यासमोर बस, मी तुलाच पाहत राहू दे, जणू तुझ्याकडे पाहणंच माझी पूजा आहे. तो तिच्याकडे एकटक पाहत होता आणि ती मात्र लाजेने अगदी गोंधळून गेली होती. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्याच्याकडे पाहायचं सुद्धा धाडस तिला होत नव्हतं. ओठ कोरडे पडले होते आणि ती नकळत त्यावरून अलगद जीभ फिरवत होती. तिची ती निरागस अदा पाहून तो आणखीनच तिच्या प्रेमात हरवून गेला. देवयानी, प्लीज, असं पाहू नका, मला खूप लाज वाटते, ती मान खाली घालून म्हणाली. आता तिची ती लाज, हृदयाची धडधड आणि मनाची अस्वस्थता तिला असह्य होऊ लागली होती. त्याने गालात हसत तिच्याजवळ पाऊल टाकलं. तशी ती घाबरली आणि थोडे मागे झाले. देवयानी, हा आपला मधुचंद्र आहे आणि तो अजून इतकी लाजतेस, पुढे कसं होणार? त्याने हसत विचारलं. मी हा ड्रेस घालणार नाही, यातून सगळंच दिसतं, ती तो तोकडा ड्रेस मांड्यावरून खाली ओढत म्हणाली. त्याला अजूनच हसू आलं. त्याने तिचे खांदे पकडले. तशी ती शारून गेली. अगं देवयानी, हा ड्रेस फक्त माझ्यासमोर घालायचा आहे, मोकळेपणाने वाग, तो तिची हनवटी वर करत म्हणाला. त्याच्याशी नजरानजर होताच तिने पुन्हा मान खाली घातली. तू खूप लाजरे आहेस, तो म्हणाला आणि त्याने अलगद तिला उचलून घेतलं. कार्तिक, तिने डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहिलं. काय आता? असं तर म्हणू नकोस की तू अजून तयार नाहीस, तो हसत म्हणाला. तशी ती गालातल्या गालात हसली आणि मान खाली घातली. माहिती आहे का देवयानी, आज तू खूपच सुंदर दिसत आहेस, तो तिला बेडवर बसवत म्हणाला. ती तिच्या मांड्या हाताने झाकत म्हणाली. तिने लाल रंगाचा छोटासा आधुनिक ड्रेस घातला होता. आयुष्यात पहिल्यांदाच तिने असा पोशाख घातला असल्याने तिला खूप लाज वाटत होती. देवयानी, आपल्या बेडकडे पाहिलंस का?
त्याने तिच्या मांड्यावरचे हात अलगद बाजूला करत विचारलं. त्याच्या बोटांचा उबदार स्पर्श तिच्या मांड्यांना होताच तिच्या पोटात एक हलकीशी कळ उठली. देवयानी, त्याने पुन्हा हाक मारली. तसे ते भानावर आले. तिने इकडे तिकडे नजर फिरवली आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं, कारण बेड स्ट्रॉबेरीच्या आकाराचा होता. हे आणि यांची स्ट्रॉबेरी, ती मनातच हसली. देवयानी, तुला नको असेल तर काही हरकत नाही. आपण स्वित्झर्लंड फक्त फिरून जाऊ शकतो. त्याने तिच्या गालावर हात ठेवत प्रेमाने विचारलं. तिच्या चेहऱ्यावर गुलाबी छटव पसरली होती. ती किंचित घाबरली होती आणि ते त्याच्या लक्षात आलं होतं. ती काहीच बोलली नाही, त्यामुळे तो थोडा नाराज झाला. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण पुढच्या वेळी मधुचंद्रासाठी येऊ. आता आपण फक्त खरेदी करू आणि फिरण्याचा आनंद घेऊ, बरं? तो म्हणाला आणि उठून उभा राहिला. देवयानी एकदम गोंधळून गेली. तो तेथून निघणार इतक्यात तिने पटकन त्याचा हात पकडला. काय झालं? त्याने भुवया उंचावत विचारलं. उत्तरादाखल तिने त्याला मिठी मारली. त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि तिच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणाला, देवयानी, मला कायमचं तुझंच व्हायचं आहे. त्याच्या त्या शब्दाने तिच्या अंगावर पुन्हा रोमांच उभे राहिले. मलाही, ती हलकेच डोळे मिटून म्हणाली. तिच्या त्या शांत संमतीचा अर्थ त्याला समजला. त्याने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं आणि तिला प्रेमाने मिठीत घेतलं. नंतर तिला अलगद बेडवर झोपवलं. ती क्षणभर दचकली. शांत राहा देवयानी, मी तुला दुखवणार नाही, तो प्रेमाने म्हणाला आणि तिच्या कपाळावर, गालावर आणि मानेजवळ हळवा प्रेमाचा स्पर्श करू लागला. माफ कर देवयानी, काश तू मला माझ्या आयुष्यात सर्वात आधी भेटली असतीस तर कदाचित माझ्या आयुष्यात इतर कोणालाही स्थान मिळालं नसतं. तू माझ्या आयुष्यात आलेली पहिली मुलगी नसलीस तरी तुझं माझं पहिलं प्रेम आणि शेवटचं खरं प्रेम आहे. आता संपूर्ण आयुष्यभर मला तुझा हा निरागस चेहरा नेहमी आनंदी पाहायचा आहे. त्यावर कोणत्याही दुःखाची सावलीसुद्धा पडू द्यायची नाही. मी तुला वचन देतो, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहील, तुझी काळजी घेत राहील आणि तुला प्रत्येक क्षणी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन. असं म्हणत त्याने पुन्हा एकदा तिच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवले आणि तिला अलगद आपल्या मिठीत सामावून घेतलं. तर मित्रांनो, कार्तिक आणि देवयानीची लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली? प्रत्येकाने कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.